सबसे बड़ा खिलाड़ी सुरेश भाई कलमाडी। भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं। कलमाडींना निर्दोष ही बातमी खरं म्हणजे मनाला आनंदापेक्षा चटका लावणारी ठरली। अफाट कर्तृत्व, अफाट कार्यक्षमता। कलमाडींचा पुण्यावरती जबरदस्त अपर हँड होता। त्या कॉमनवेल्थ गेम्सच्या नंतर ते फार मोठ्या प्रमाणात टेक ऑफ घेतील अशी भीती अनेक लोकांना वाटत होती। त्या भीतीचा परिपाक म्हणून हे केलं गेलं। ज्यांनी आरोप केले ते आता सत्तेत आहेत। त्या आरोपामध्ये काही अर्थ नव्हता। ते काँग्रेसची ही चूक होती। त्यांना काँग्रेस पक्षातनं जे काढलं ते काढायला नको होतं। शरद पवार आणि कलमाडी कलमाडीशिवाय कोणालाच शक्य नव्हतं। मोहन जोशीला कलमाडीचं वर्चस्व कमी करायचं होतं। परंतु अजित पवारांना सुरेश कलमाडी नको होते। तिथून त्याच्या पुणे महानगरपालिकेतल्या राजकारणाला ओहोटी लागायला सुरुवात झाली। केवळ कलमाडी नको म्हणून पुणे पॅटर्न त्यावेळेस अस्तित्वात आला आणि कलमाडीवरती तो आरोप झाला नसते आणि ते तसे राहिले असते तर माझा 100% विश्वास आहे। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आजच्या आपल्या या मुद्द्यावर बोलू या मुलाखतीच्या विशेष भागामध्ये आपण फार वेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे। खरं तर त्या व्यक्तिमत्वाशी बोलायचं होतं, परंतु आज ते बोलण्याच्या त्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये नाही आहे। पुण्याशी अतिशय जवळचं नातं असलेलं ते व्यक्तिमत्व आहे। अर्थात फार वेळ घेत नाही, पण सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी असं ही स्लोगन जी आहे ही पुण्याच्या या राजकारणामध्ये साधारणपणे 2 दशकं ही गूंज उठत राहिलेली आहे। आणि आज त्यांच्याविषयी बोलायचं एवढंच कारण आहे की 2009ला ज्या दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाल्या होत्या त्या सगळ्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि नुकतंच त्यांना त्या सगळ्या आरोपामधून एक क्लीन चिट मिळाली। पण ही क्लीन चिट मिळाली खरं तर खूप उशीर झाला असं त्यांचे समर्थक म्हणतात। पण नेमकं काय ह्याच्या पाठीमागचं राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक पार्श्वभूमी? हे कलमाडी आणि पुणे हे एक वेगळं समीकरण होतं। हे तुम्ही जर 2010 पर्यंत म्हणजे साधारण 90 पासून ते 2010 हे 2 दशकं जर तुम्ही या पुण्याला कधी आला असाल, कधी बघितलं असेल किंवा ऐकलं असेल तर सुरेश कलमाडी यांची जादू काय होती हे तुम्हाला वेगळं सांगायला नको। आणि तेच समजून घेण्याचा आजचा हा आपल्या मुलाखतीचा एक प्रयत्न राहणार आहे। माझ्यासोबत ज्यांनी कलमाडी यांच्याबरोबर काम केलंय दिवस रात्र आणि कायम त्यांचे कार्यकर्ता बनून राहिले असे डॉक्टर सतीश देसाई माझ्यासोबत आहेत। मनापासून डॉक्टर साहेब तुमचं स्वागत आहे। खरं तर सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट मिळालेली त्या दिवशी असं सगळ्यांना वाटत होतं की पुण्यामध्ये काँग्रेस भवनला जल्लोष होईल, बऱ्याच कालखंडानंतर तो जल्लोष बघायला मिळेल किंवा सुरेश कलमाडी येतील की काय, त्यांची मिरवणूक होईल की काय आणि त्यांची एखादी सभा, त्यांचं एखादं म्हणजे आत्मकथन तरी किमान लोकांच्या बरोबर होईल का असं सगळ्यांना वाटत होतं। परंतु यातलं काही झालं नाही। पण एक तुम्ही कलमाडींबरोबर काम केलंय, अनेक वर्ष काम केलंय, जवळ काम केलंय, त्यांच्या सोबत राहून काम केलंय। त्यांची जी पहिली फळी होती कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये तुम्ही एक होता। बरोबर। काय म्हणजे त्या दिवशी प्रतिक्रिया होती? म्हणजे सुरेश कलमाडी हे खरं तर म्हणजे चुकीचं मी बोलणार नाही, पण 9च्या त्या स्पर्धानंतर ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळी खऱ्या अर्थानं ते बदनाम झाले होते आणि कोणीही चांगल्या अर्थानं त्यांचं नाव पुण्यात सोडा कुठंच कोणी घेत नव्हतं। अशा पार्श्वभूमीवरती ज्या आरोपांनी त्यांना बदनाम केलं त्या आरोपांमधून ते क्लीन झाले होते। काय भावना होत्या तुमच्या सगळ्या? खरं म्हणजे कलमाडी साहेबांना या सगळ्या ह्याच्यातनं निर्दोष जाहीर केलं गेलं तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की हे ठीक आहे झालं, इतपतच आम्हाला त्याचं मनापासून वाटलं। कारण याचा आनंद कार्यकर्त्यांना, पुणेकरांना, कलमाडींना, त्यांच्या कुटुंबियांना जो मिळाला असता
तो कोणाला तसा आनंद झाला नाही. म्हणजे मनापासून सगळ्यांना बरं वाटलं की ठीक आहे बुवा, उशिरा का होईना, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया, आणि ही प्रतिक्रिया केवळ काँग्रेसवाल्यांची होती असं नाही. हम्म, हम्म, हम्म. ही प्रतिक्रिया सर्वसामान्य पुणेकरांची होती, आणि त्यातही पक्क्या पुणेकरांची होती. कारण पुणेकर हे कलमाडींच्या बरोबरती वावरलेले, राहिलेले, त्यांनी कलमाडींचा संबंध, इतिहास पाहिलेला, संबंध काम पाहिलेलं, आणि त्या सगळ्या काळामध्ये कलमाडींना निर्दोष ही बातमी खरं म्हणजे मनाला आनंदापेक्षा चटका लावणारी ठरली. की किती उशीर झाला या गोष्टीला. एखाद्या माणसाच्या आयुष्यातली प्राईम वर्ष, म्हणजे त्याचा उत्कर्षाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, देशात परदेशात टोकाचा काळ, आणि त्या काळातनं एकदम खाली, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे ती दोन्ही टोकं आम्ही अनुभवली. आणि म्हणून कलमाडींच्या सुटकेचा माझ्यासारख्या त्याच्या जवळच्या त्यांच्या कार्यकर्त्याला नक्की आनंद झाला, कुटुंबियांना आनंद झाला, पुणेकरांना आनंद झाला, कार्यकर्त्यांना आनंद झाला. पण तो व्यक्त करण्याकरता कलमाडी आज लोकांच्यात मिसळू शकत नाहीत, आजारपणामुळे जाऊ शकत नाहीत. आणि या 15 वर्षात पुलाखालनं इतकं पाणी वाहिलेलं आहे की आता पूर्वीचे दिवस आठवण्या पलीकडे आपण काय करू शकत नाही. बरोबर. ज्यावेळेस ही बातमी आली त्यानंतर काही संपर्क झाला का कलमाडी यांच्याशी हा, किंवा बातमी त्यांच्या नाही, घरच्यांशी, किंवा बातमी तुम्ही भेटायला गेले का? काय प्रतिक्रिया होती नाही, कलमाडींची? बातमी आल्यानंतर आम्ही पहिला फोन केला. कारण आम्हाला गेल्या 2-1 वर्षात मला चांगलं माहिती आहे, 3 वर्षाचं, की कलमाडी साहेब कोणाला त्या अर्थानं भेटत नाहीत. मग त्यांना भेटायचं असेल तर पूर्वी ते जेव्हा ते थोडे बरे होते तेव्हा ते त्यांच्या घराच्या इथं बाहेर निवांत बसायचे, लोक येऊन त्यांना भेटायचे. पण नंतरच्या काळामध्ये तेही बंद झालं. आणि मग त्यांना भेटायचं असेल, त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांच्या PA ला फोन करायचा, त्यांची वेळ घ्यायची, असा तो काळ नंतर नंतर होत गेला. त्यामुळे बातमी आल्यानंतर त्यांच्या PA ला मी फोन केला, आणि तो म्हणलं साहेबांना बातमी कळलेली आहे, मीरा भाभींना बातमी कळली आहे, आणि दोघांनाही आनंद झाला. आम्ही म्हटलं आम्हाला भेटायचं आहे. तर ते म्हटले विचारून सांगतो. पण त्या क्षणी कलमाडींना भेटता आलं नाही. पण ती कसर, ती भेटता न येण्याची, 1 मेला परवा त्यांचा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाला आम्ही त्यांच्या PA ला परत फोन केला की आम्हाला कुठल्या परिस्थितीत साहेबांना 2 मिनिटं का होईना भेटायचे. आणि मग त्यांनी एक स्लॉट दिला, 4 ते 5, 3 ते 4, ह्या वेळात तुम्हाला भेटता येईल. कोणताही बुके तुम्हाला आणता येणार नाही, त्यांना शेकहँड करता येणार नाही, फक्त लांबनं तुम्हाला त्यांच्याशी बोलता येईल, वन वे बोलता येईल. म्हणजे फक्त आम्ही सांगायचं बॉस एकदम चांगलं झालं, मनापासून आनंद झाला, आणि तिकडनं त्यांनी हो हो असं फोन करायची. म्हणजे फारसे बोलण्याच्याही त्या आज अवस्थेमध्ये नाहीत. ह्या काळामध्ये हा आनंद त्यांना, कुटुंबियांना, परिवाराला, सहकाऱ्यांना, सगळ्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे. पण हा आनंद जर ब्लॉटच नसता झाला 2009ला, तर तेव्हा कलमाडी खासदार होते, कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा होत्या, इंटरनॅशनल ऑलिम्पिकचे ते अध्यक्ष होते, लंडन ऑलिम्पिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व ते करणार होते. या सगळ्यापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं, आणि तुम्हाला जाता येणार नाही असे निर्णय दिले. त्यामुळे तो त्यांचा राईज आणि फॉल ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेचा तो काळ झाला. एकूण म्हणजे आता भ्रष्टाचाराचे आरोप, ते क्लीन चिट, हा जो काळ आहे, तुम्ही आता सगळे हो. जवळून पाहिलाय तो तुम्ही, काय काय वाटतं ह्या सगळ्या नाही नाही, प्रतिक्रिया? म्हणजे ज्या दिवशी आरोप झाले, मी जेव्हा त्यांना शिक्षा झाली तिहार तुरुंगामध्ये 9 महिन्यांमध्ये, जेव्हा ते तिहारून त्यांना त्या तुरुंगाकरता कोर्टात पतियाळा कोर्टात आणायचे, तेव्हा अनेक वेळेला मी पुण्यातनं मी आबा बागुल, आम्ही सहकारी, सदानंद शेट्टी असेल, आम्ही तिकडे जायचो, त्यांना भेटायला जायचो. त्यांना म्हणजे आम्हाला मनापासून वाईट वाटायचं की ज्यांनी इतकं अफाट कर्तृत्व, अफाट कार्यक्षमता, अफाट म्हणजे त्याच्या रोमारोमात उत्साह होता, त्या माणसाला असं पाहणं आम्हाला योग्य होतं. पण त्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या मागे आम्ही तुमच्या मागे आहोत, आम्ही तुमच्या मागे आहोत, ही एक भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. आणि जेव्हा ते पाहिलं तेव्हा मनापासून वाईट वाटलं की अरे, जो माणूस कॉमनवेल्थ गेम्सला भारताचं प्रतिनिधित्व करतो, जो लंडन ऑलिम्पिक्सला इंडिया रिप्रेझेंट करण्याकरता जाणार, त्या माणसाची ही अवस्था. आणि काहीही आरोप नसताना, म्हणजे त्यावेळेचे जे सगळे वर्तमानपत्र उघडून पाहिली तर जे आरोप झाले
ते टिश्यू पेपर 2 रुपयाचा 5 रुपये 7 रुपये म्हणजे त्या आरोपामध्ये काही अर्थ नव्हता. म्हणजे वरचा एखादा ढपला निघाला, तो पडला खाली, तो आरोप. त्या काळामध्ये म्हणजे आता जेव्हा मागे वळून आम्ही पाहतो तर कलमाडींना त्या कॉमनवेल्थ गेम्सच्या नंतर ते फार मोठ्या प्रमाणात टेक ऑफ घेतील अशी भीती अनेक लोकांना वाटत होती. त्या भीतीचा परिपाक म्हणून हे केलं गेलं. राजकारणातला त्यांचा मोठा आणखीन उड्डाण झालं असतं. ते उड्डाण रोखण्याकरता म्हणून त्यांच्याकरता हे आरोप केले गेले. काही असलं तरी त्यांना काँग्रेस पक्षातनं जे काढलं ते काढायला नको होतं. हे कुणाला जबाबदार धरता तुम्ही? कारण हे आता बघा, त्यांना काँग्रेसनी काढलं, तुम्ही सांगितलं नाही, आहे बरोबर. वस्तुस्थितीच आहे, काढलंच आहे. हो आहे. हे काँग्रेसची ही चूक होती किंवा त्यानंतर म्हणजे ज्यांनी आरोप केले ते आता सत्तेत आहेत, केंद्रात आहेत, केंद्रातल्या ह्या संस्था सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्या संस्थांना पुरावे सादर करता आले नाही नाही. म्हणून त्यांना क्लीन चिट मिळाली. म्हणजे नाही, हे सगळे आरोप करणारे तेच आहेत, त्यांचंच सरकार आहे. बरोबर बरोबर. पण परंतु कसं सिद्ध आहे करता आलं नाही. म्हणजे काय वाटतं कुणाला जबाबदार धरता? नाही मला म्हणजे मी त्या सगळ्या काळातला पार्लमेंटमधली सगळी अरुण जेटली असेल, सुषमा स्वराज असतील, यांची सगळी भाषणं माझ्या कानात आजही आहेत. त्यांचं ते काम होतं. म्हणजे विरोधी पक्ष म्हणून अरुण जेटली राज्यसभेमध्ये असतील किंवा सुषमा स्वराज पार्लमेंटला असतील, लोकसभेमध्ये असतील, विरोधी पक्षाचं हे कामच होतं. त्यांनी त्यांचं काम चोख केलेलं आहे. पण ज्या पक्षामध्ये ते होते त्या पक्षाने त्यांना पक्षाच्या बाहेर काढलं, त्यांना तुरुंगात टाकलं. हे काँग्रेस पक्षाने, मला तुम्ही सांगा, कलमाडींच्या त्या काँग्रेसमधनं बाहेर जाण्याच्या काळानंतर पुणे काँग्रेसची जी वाताहत झाली ती आज याही क्षणापर्यंत आम्ही कोणी वरती येऊ शकत नाही ना. काँग्रेस पक्षाने कलमाडींना पक्षातनं काढायला नको होतं. त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर ठीक आहे, ते आरोप होऊ द्या, पण त्यांना फार तुरुंगात नेऊन टाकण्यापर्यंत विरोधकांचं कामच असतं. म्हणजे त्यांनी ते त्यांचं काम केलं. आज ते सत्तेमध्ये, तेव्हा त्यांनी आरोप केले, ते आरोप खोटे होते हे आज सिद्ध झालं. पण तेव्हाचा तो काळ त्यांनी आरोप केले ना. म्हणजे मला अरुण जेटलीचं राज्यसभेतलं भाषण आणि सुषमाताईंचं भाषण माझ्या कानात आजही आहे. त्या ज्या पोटतिडकीने बोलायच्या की आरोप करायचे, लोकांना वाटायचं खरं आहे. पण काँग्रेसच्या पक्षातल्या धुरीणांना कळायला पाहिजे होतं ना. ते म्हणजे आज अनफॉर्च्युनेटली मी असं म्हणणं संयुक्तिक आहे का नाही मला माहित नाही, पण त्या लोकांना हे कळलं नाही की आपण काय करतो आहोत ते. आणि मग आज जेव्हा क्लीन चिट मिळाली तेव्हा आता मागे वळून अरे चूक झाली आपली म्हणण्यात काय अर्थ नाही. त्या माणसाची, त्या कर्तृत्वाची, त्या कामाची, त्या कार्यशैलीची 15 वर्ष आपण वाया घालवली ना. म्हणजे आज कलमाडी असेल तर पुण्याची काँग्रेस पुन्हा, म्हणजे मध्ये मला आठवत आहे, मध्ये एकदा काँग्रेसचा वर्धापन दिन होता आणि कलमाडीत पक्षाचे बाहेर गेले होते. पण 1 वर्ष कलमाडी चांगली तब्येत असताना काँग्रेस भवनवरती आले आणि ते येणार हे कळल्यानंतर शेकडो कार्यकर्ते त्यांच्या भोवती गोळा झाले आणि सगळ्यांनी एकच घोषणा दिली, सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी, विकासाची आघाडी सुरेश कलमाडी. सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी ही घोषणा काँग्रेस भवनमध्ये त्यावेळेला दिली. ती त्याच्या आधीच्या काळामध्ये एका निवडणुकीमध्ये ती घोषणा दिली. ती सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये रुजली की बरोबर आहे, जर पुण्याचं राजकारण त्या खंबीरतेने करायचं असेल कलमाडीच पाहिजे. कशी आली ही स्लोगन? खरं तुम्ही पुढे हा प्रश्न नाही, कसं आहे, विचारणारच होतो, पण काय म्हणजे कुठला तो क्षण होता किंवा ती घटना काय होती की ही नाही स्लोगन? कसं आहे, त्या वेळेला आता सकाळी 7ला थिंक टँक म्हणून आम्ही काही लोक जमायचो. मी त्याच्यामध्ये होतो, श्रीरंग गोडबोले होता, आनंद अवधानी होता, प्रशांत कोठाडी होता, संदीप प्रवीण वाळिंबे होता, काकादा सर, आम्ही काही लोक सकाळी 7ची शाळा त्याला म्हणायचो. म्हणजे आज पेपरमध्ये काय आलं आहे, संध्याकाळी कलमाडींनी काय भाषण केलं पाहिजे, टोटल सिनेरिओ पुण्यातलं काय, त्यावेळेला मग पंचलाईन काय असावी आजच्या संध्याकाळच्या, असं एखादा त्यांना द्यायचो आम्ही. त्या भाषणाच्या ओघात, त्या चर्चेच्या ओघात कोणीतरी सांगितलं, ते नेमकं कोणी सांगितलं आज मला सांगताना अवघड आहे, कारण ही घोषणा झाली त्याला मला असं वाटतंय 2007च्या इलेक्शनला असेल किंवा त्याच्या 2002च्या इलेक्शनला असेल. पण तेव्हा त्या आमच्या चर्चेमध्ये की यावेळेला आपण ही वापरूया. दरवेळेला इलेक्शनला एखादं पंचलाईन असते, तशी ती पंचलाईन अचानक बोलण्यात आली, अरे सबसे बडा खिलाडी, पण तो यमकच जुळत होता, खिलाडी कलमाडी, आणि ती क्लिक झाली आणि हिट झाली. काँग्रेस हाऊसला ते जेव्हा आले तेव्हा शेकडो कार्यकर्त्यांनी जोरात त्या घोषणा दिल्या, सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी, आणि मग सगळे लोक त्याभोवती एकत्र झाले आणि तो पुन्हा कलमाडींचा काळ हा पुन्हा लोकांनी क्षणभर का होईना त्यांना अनुभवता आला. तुम्ही कलमाडींसोबत म्हणजे कसे आला किंवा कधीपासून त्यांना ओळखता? साधारण 1900 आणीबाणीच्या नंतरच्या काळामध्ये पासून आम्ही सगळे एकत्र आलो.
कारण युथ काँग्रेसमध्ये कलमाडी खरे ते एअरफोर्सला होते. वैमानिकाचं युद्धामध्ये त्यांनी 72च्या युद्धामध्ये भाग घेतला होता. आणि जेव्हा ते पुन्हा नोकरीतनं रिटायरमेंट घेतली आणि ते पुन्हा कॉफी हाऊसला बसायला लागले, त्यावेळेला पुण्यातल्या तरुणाई, आजचं एवढं पुणं नव्हतं, पुणं छोटं होतं. आणि त्या छोट्या पुण्यामध्ये कार्यकर्ते जमायला ठिकाण एखादं कुठलं तरी ठिकाण असायचं. पुणे कॉफी हाऊस हे ठिकाण त्यावेळेला होतं. हे पुणे कॉफी हाऊस आणि कलमाडी हे फार मोठं समीकरण. हा, म्हणजे कलमाडींच्या सगळं राजकारण व्हायचं. हा, कलमाडींच्या मालकीचे पुणे कॉफी हाऊस, कलमाडी तिथं बसायचे. आणि मग युथमध्ये लोक जायंट्स इंटरनॅशनल जी ऑर्गनायझेशन होती त्याच्यातनं युथ यायला लागले. त्याच्यातनं त्यांना असं वाटायला लागलं की आपण राजकारणात आलं पाहिजे. मग त्याच्यातनं ते युथ काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न ते करत होते. उल्हास पवार हे त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी कलमाडींना पुण्याच्या अध्यक्षपदाकरता मदत केली. तिथून कलमाडी हे युथ काँग्रेसमध्ये आले. पण ते आल्यानंतर त्यांचं झपाटा, मग सायकल फेरी असेल, रक्तदान शिबिर असेल, संजय गांधी त्या काळामध्ये देशामध्ये मोठा नेता होता. आणि त्यामुळे त्यांचं संजय गांधीला असणारा वेग, कलमाडींना असणारा वेग, हे दोन्ही एकच वेग होते. आणि त्यामुळे कलमाडी इतक्या वेगात त्या युथ काँग्रेसच्या ह्याच्यातून निघाले की ते महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तिथून ते नॅशनल सेक्रेटरी झाले युथ काँग्रेस. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने जे जायचं ते एकदम वैमानिक असल्यामुळे विमानाचा जो वेग आहे तो त्यांच्या राजकारणातही त्यांनी पकडला आणि तो यशस्वी केला त्यांनी. म्हणजे इतक्या वेगानं राजकारणात, सध्याच्या काळात मुरलीधर मोहोळ सोडला तर इतक्या वेगानं राजकारणात कोणीही वरच्या लेवलला जाऊ शकतो असं गेल्या 50 वर्षाचा माझा पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये मी आहे. 50 वर्षात म्हणजे मी शंकरराव मोरे पाहिलेत, सगो बर्वे पाहिलेत, SM जोशींची निवडणूक पाहिली, नानासाहेब गोरेंची निवडणूक पाहिले, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांची निवडणूक पाहिली, धारियान, मग अण्णा जोशीपासून प्रदीप राऊत वगैरे सगळ्या आजपर्यंतच्या मुरलीपर, त्या सगळ्या निवडणुका पाहिल्या तरी त्या सगळ्या निवडणुकीमध्ये कलमाडीचा असणारा वेग, आवेग, त्याचा उत्साह, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणं आणि दातृत्व, म्हणजे मुक्त हस्ताने कार्यकर्त्यांना बरोबर ठेवणं, हे कलमाडीशिवाय कोणालाच शक्य नव्हतं. मला एक विचारायचं खरं की सुरेश कलमाडी म्हणजे कन्नड भाषेत, तसं हे कर्नाटकमधले मूळचे, पुणे शहर हे मराठी संस्कृती, मराठी साहित्य, शिक्षण ह्याचं आपण खरं तर माहेरघर पुण्याला म्हणतो. म्हणजे मराठी अस्मिता एवढी या शहरानं जोपासली. परंतु म्हणजे एक निवडणूक नाही, तब्बल 2 दशक कलमाडींचं नेतृत्व पुणेकरांनी स्वीकारलं होतं काय. त्याच्यामुळे मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की त्यावेळी, कारण त्यावेळच्या पुण्यामध्ये मी नव्हतो, पण मला हे जाणून घ्यायचं किंवा आत्ताचे पण 2009 नंतर जी मंडळी राजकीय ह्या सगळ्या घडामोडींविषयी ज्यांना जाण आहे त्यांना पूर्वीची जाण किंवा त्याच्याविषयी माहिती नाही, त्यांच्यासाठी हा कदाचित चांगला एक माहिती असू शकते. ही एक कसं पुणेकरांनी कलमाडींना स्वीकारलं किंवा का स्वीकारलं? नाही, काय 2000 म्हणजे आणीबाणीच्या नंतरची ज्या पुण्याच्या निवडणुका झाल्या त्यात शिवाजीनगर मतदारसंघामध्ये श्रीधर माडगुळकर इच्छुक होता. अर्थात गदी माडगुळकरांचा तो मुलगा म्हणून त्याला प्राधान्य मिळणं स्वाभाविक होतं. कुठल्या पक्षाकडून? म्हणजे काँग्रेसमधनं. पण म्हणजे तो तिथं काम करतो. तेव्हा शिवाजीनगर मतदारसंघ होता, कोथरूड नव्हता. आणि कलमाडी हा युथ काँग्रेसमध्ये होता. आणि शांती नाईक ह्या त्यावेळेला विरोधी पक्षाच्या, म्हणजे जनता पक्ष ज्याला म्हणता येईल, त्यांच्या त्या ठिकाणच्या कॅन्डिडेट होत्या. आणि त्यावेळेला तिथनं कलमाडींनी शिवाजीनगरमधलं तिकीट मागितलं. त्यावेळेच्या श्रेष्ठीनं असं वाटलं की ही जागा कदाचित आपली निवडून येणार नाही. आता शांती नायक सुद्धा म्हटलं तर त्यांच्या आडनावाप्रमाणे पक्क्या पुणेकर नाही, कलमाडी सुद्धा तसं त्या अर्थानं नावाप्रमाणे पुणेकर नाही. पण शांती नायक विरुद्ध कलमाडी ही निवडणूक झाली, कलमाडी पडले. पण कलमाडी जरी पडले तरी पुण्याच्या वर्तुळामध्ये, पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक रसामध्ये ते इतके विरघळून गेले की ते पुणेकर नाहीत हे लोक मानायला तयार झाले नाहीत. म्हणजे एक तर पुन्हा कॉपी, एक आहे त्यांचं मराठीवरती, कारण ते बिशपमध्ये शिकले, घरामध्ये कानडी भाषा बिशपमध्ये शिकल्यामुळे, कॉन्व्हेंटचा माणूस, दिल्लीच्या राजकारणामध्ये, त्यामुळं कायम इंग्लिशमध्ये बोलायला लागायचं. पण तरीसुद्धा त्यांनी पुण्यामध्ये मराठी भाषावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळे मित्र बरोबर होते. आणि मग ते हळूहळू पुण्याच्या ह्या सगळ्याच्यामध्ये 1977च्या जनता पक्षाच्या निवडणुकीपासून ते हळूहळू यायला लागले.
त्यांना खरा ब्रेक मिळाला तो 1982ला जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हा पवार साहेबांनी त्यांना राज्यसभेवर घेतलं. आणि ते सुद्धा पवार साहेबांना असं वाटलं की तोपर्यंत कलमाडी एकदम युथ काँग्रेसमध्ये म्हणजे पुण्यापासून मुंबईपर्यंत सायकल रॅली, मोठमोठ्या शिबिरं, मोठमोठे मेळावे सगळं घ्यायचा तो. तर त्याची एक इमेज तयार झाली होती की हा धडाकेबाज नेता आहे. आणि म्हणून साहेबांनी त्याला 82ला राज्यसभेला घेतल्यानंतर मग त्याचा जो कलमाडींचा जो एक ग्राफ ज्याला म्हणता येईल तो इतक्या वेगानं वर जायला सुरुवात झाली की त्यांनी दिल्ली म्हणजे मला कलमाडींच्या जाण्याच्या आधीची दिल्ली आणि आताची दिल्ली मला चांगली आठवते. म्हणजे प्रमोद महाजन आणि सुरेश कलमाडी ही दोन माणसं दिल्लीच्या राजकारणाचा स्तर बदलायला कारणीभूत झाली असं मी दाव्याने म्हणत नाही मी, पण मी अनुभवानं सांगू शकतो. कारण 1982च्या आधीचं किंवा आधीचं दिल्लीचे नाथ पै असतील, मधुलिबाई असतील, मधु दंडवते असतील, हिरेन मुखर्जी असतील, या सगळ्यांना सुद्धा मी जवळनं ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्या व्यक्तींचा काळ, त्या व्यक्तींची भाषणं, त्या व्यक्तींची मांडणी, त्यांचा साधेपणा हा 82 सालापर्यंत मी अनुभवला होता स्वतः. आणि कलमाडी आणि प्रमोद महाजन या दोघांचं दिल्लीच्या राजकारणामध्ये जेव्हा एंट्री झाली तेव्हा त्या राजकारणाला 5 स्टार कल्चर कसं येत हळूहळू गेलं तेही मी पाहिले. एकीकडं काँग्रेसमध्ये कलमाडी, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रमोद महाजन. आणि त्या साधारण 82 ते 85 काळापासून राजकारणाचं हे या पद्धतीने हे झालं. पण त्याला कलमाडींचं कॉन्व्हेंटमधलं शिक्षण, एअरफोर्समधलं त्याचं शिक्षण, त्याचं घरातलं सगळं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला हायफाय म्हणता येईल असं वातावरण त्याच्या जवळपास सगळीकडे होतं. जायंट्स इंटरनॅशनल नाना चुडासमा बरोबर होता, ते होते. त्याचबरोबर ते पुण्यामध्ये सगळं त्यांचा जो संबंध कल्चर होतं, ते वडील डॉक्टर होते शामराव कलमाडी म्हणून, त्यामुळे डॉक्टरी पेशामध्ये सगळे होते. जे त्यांचे नातेवाईक सगळे होते म्हणजे आमचा जगन्नाथ शेट्टी वैशालीचे असतील, मॉडर्न कॅफेचे गुंडू शेट्टी असतील, हे सगळे त्यांचे व्यवसायामध्ये उद्योगामध्ये मोठ्या लेवलला होते. त्यामुळं ह्या लेवलचं कल्चर त्यांच्यामध्ये होतं. ते कल्चर या निमित्तानं ते येत गेलं. बरोबर. तुम्ही जे म्हणाला ना म्हणजे कलमाडी म्हणजे तामझाम होत आहे. हो अगदी. म्हणजे एकदम हाय क्लास. पण मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची, म्हणजे तुम्हाला माहिती आहे पण मला त्याविषयी तुमच्याकडून खरं ऐकायचं आहे. एकीकडे एकदम हाय क्लास कलमाडी होते, पण दुसरीकडं ज्यावेळेस त्यांना राजकारण करायचं आहे त्यावेळेस त्यांनी झोपडपट्टीतला तळागाळातला माणूस उभा केला, त्याला नेता केला, त्याला निवडून आणलं आणि अनेक पदांवरती बसवलं. एक व्यक्ती नाही आहे अशी. बरोबर. पुण्यामध्ये जर अशी नावं काढायला गेलो तर ती खूप नावं निघतील, म्हणजे आपल्याला ती यादी करावी लागेल. एवढी लोक कलमाडींनी राजकारणात आणून उभा केली आहे आणि स्थिरावली सुद्धा ती. हे त्यांचं पुढं राजकारण वाढलंय. म्हणजे हे कसं जमलं कलमाडी? नाही, कलमाडींना एक माहिती होतं की पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला स्थिरावायचं असेल तर तोपर्यंत स्थिरावलेलं म्हणजे आधी मोहन धारिया, त्यांचा 70 ते 80 हा काळ होता. 72ला ते लोकसभेत निवडून गेले, 77ला परत निवडून गेले. 70 ते 80 धारियांचा काळ त्यांनी पाहिला होता. धारिया ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या मध्ये झोपडपट्टीमध्ये काम करतात आणि काँग्रेसची इमेज ही सर्वसामान्य तळागाळातला पक्ष ही इमेज होती, धारियांच्या पासून ती होती. ते गाडगीळ साहेब सुद्धा जेव्हा होते तेव्हा ते सुद्धा त्यांचा मतदार हा झोपडपट्टीचा मायनॉरिटीचा मतदार हे पक्क गणित होतं. त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपला हायफाय, आपला हाय कल्चर आहे हे एका बाजूला ठेवत असताना सर्वसामान्य मतदार जो आहे, मग रजनी त्रिभुवन सारखी मतदार असेल, उमेदवार असेल, म्हणजे दीप्ती चौधरी सारखी ओबीसी असेल किंवा राजलक्ष्मी भोसले सारखी असेल, त्यांनी वेगवेगळ्या समुदायाला, वेगवेगळ्या समाजाला, जो समाज काँग्रेसची बांधिलकी आहे, जो समाज झोपडपट्टीतला आहे, मायनॉरिटीतला आहे, ओबीसीतला आहे, हा वर्ग आपला आहे हे एकदा त्याच्या डोक्यात पक्क, त्यांच्या काय कुठल्याही राजकारणाच्या ते पक्क झालं की त्या समाजातल्या प्रमुख व्यक्तीला पद दिलं, काहीतरी त्याला मोठं केलं आपण, तर तो समाज बरोबर राहील हे गणित पक्क होतं. आणि ज्याला राजकारण करायचं ना त्याला हे गणित ठेवलंच पाहिजे. म्हणजे केवळ एका ठराविक समाजावरती अवलंबून राहून राजकारण करायचे दिवस आज संपले, तेव्हाही संपले. कलमाडींबद्दल एक गोष्ट कायम चर्चेत राहिली, आजही त्याची चर्चा, की कलमाडीन इतकं दातृत्व कुठल्याच नेत्याकडं पुण्यात बघायला नाही. तो कलमाडींचा तो म्हणजे मुक्त हस्ते एवढंच मी त्याला म्हणेन.
म्हणजे आमचा राजा महाजन त्यांच्याबरोबर असायचा कायम. आणि कलमाडी त्यांच्याकडे कुठलाही कार्यकर्ता येऊ, काही आजारी पडलेला असो, हॉस्पिटलमध्ये बिल कमी करायचं असो, त्याला घराचा प्रॉब्लेम असो, कलमाडींनी ते राजा महाजनला सांगितलं नाही असं एकदाही झालं नाही. राजा त्याला एवढी देऊन टाक. आणि कलमाडींनी उदार हस्ते असंख्य 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 म्हणजे त्या सगळ्या व्यक्तींच्या ह्याला मी साक्षी आहे. त्यांनी असंख्य लोकांना भरभरून दिलं. मी देता किती घेशील दो कराने असं जे म्हणतो आपण ना, त्यांनी भरभरून दिलं. म्हणजे लोकांना त्यांनी केवळ पैसे दिले नाही, पद पण दिलं, प्रतिष्ठा पण दिली आणि समाजात त्याला मान सन्मान पण दिला. म्हणजे झोपडपट्टीतला एखादा कार्यकर्ता असेल त्याला पैसे दिले तर बाबा घर बांधेल, पण त्याला पद दिलं तर तो उभा राहील, त्याला सन्मान दिला तर त्या समाजात त्याचं पद राहील. हे त्याला चांगलं माहिती. म्हणजे ज्याला राजकारणातलं गणित माहिती आहे. आणि मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब हे कलमाडी साहेबांचे पहिल्यापासूनचे नेते होते. मला असं आज वाटतं की पवार साहेबांच्या बरोबर ती राहिल्यानंतर पवार साहेबांचा हा गुण होता की सर्व समावेशकता आणि समाजातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा वेचून वर आणायचं. कदाचित कलमाडींनी तो गुण घेतला असावा. त्यामुळे पुणे शहरात असंख्य माणसं आहेत, ज्यांना स्टँडिंग कमिटी दिली, ज्यांना PMT दिलं, ज्यांना महापौर केलं, ज्यांना आणखीन काय केलं, ज्यांना मुंबईला विधानसभेत आमदार केलं, ज्यांना आणखीन काय दिलं. जेवढं देणं शक्य होतं तेवढं त्या लोकांना कार्यकर्त्यांना द्यायचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट खरी आहे. कार्यकर्ता हा पोटावरती जगत असतो. त्याला तुम्ही मान सन्मान देण्यापेक्षा त्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न केलं तर तो कायम तुमच्यावर राहतो. मान सन्मान वर्षापुरता असतो, आर्थिकदृष्ट्या संपन्न कायमस्वरूपी असतं. हे गणित त्याला कळलं होतं. आणि म्हणून त्याला पैसे देत असताना त्याला उद्योगाला लावणं, त्याला उद्योगाला मदत करणं, त्याला जॉबला लावणं, हे सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांच्या काळामध्ये असंख्य लोक त्यांच्याबरोबर जे समजा आता आमचे PMT चेअरमन असेल, स्कूल बोर्ड चेअरमन असेल, महापौर असेल, असंख्य लोक कॉर्पोरेशनमध्ये बाहेर अनेक ठिकाणी नोकरीला लागले. जे त्यामुळे लागले ते आज आयुष्यामध्ये समाधानी आहेत की त्या माणसामुळे आपण आज आयुष्यामध्ये जगतो आहोत. हे काम कलमाडींनी सातत्यानं कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम केलं. तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला, त्याविषयी मला खरं विचारायचं. शरद पवार आणि कलमाडी म्हणजे खूप चांगलं रिलेशन. हो. म्हणजे आपण पवारांच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की ज्यावेळेस पवारांना पंतप्रधान व्हायचं होतं, PV नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस जी काय व्यूहरचना सगळी आखली जात होती त्याच्यामध्ये कलमाडी अतिशय प्रमुख भूमिका निभावत होते. परंतु 2007ची महापालिका, पुणे महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं आपण तर त्यावेळी कारभारी बदला अशी हाक शरद पवारांनी पण दिली. पण त्याच्यामधले म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स ज्यावेळेस आपण बघायला जातो तर त्याच वेळी पुणे शहराच्या राजकारणामध्ये अजित पवारांची एंट्री झाली. बरोबर. त्यावेळी शरद पवार आणि सुरेश कलमाडी हा दुरावा नव्हता, परंतु अजित पवारांना सुरेश कलमाडी नको होते असं त्यावेळच्या राजकारणामध्ये दिसतं. त्यावेळची एकूण परिस्थिती काय होती तुम्ही जसं मला आठवतंय तसं, मला जसं लक्षात येतं तसं कलमाडींचा पुण्यावरती जबरदस्त अप्पर हँड होता. म्हणजे कोणी तो नाकारणं शक्यच नव्हतं. कलमाडींचं आणि पवार साहेबांचं 92च्या त्या पार्लमेंटच्या पंतप्रधानाच्या निवडणुकीमध्ये ट्युनिंग परफेक्ट होतं. नंतरच्या काळामध्ये जेव्हा असं कलमाडी, सीताराम केसरी जेव्हा ऑल इंडियाचे अध्यक्ष झाले तेव्हा कलमाडींना असं वाटलं की सीताराम केसरी आपल्याला पार्लमेंटचं तिकीट देणार नाही. तेव्हा कलमाडींना तिकीट देण्याकरता नरसिंहरावांच्या ग्रुपनी त्यांना मदत केली. जो नरसिंहरावांचा ग्रुप पवारांच्या विरोधामध्ये पार्लमेंटला होता त्या ग्रुपनी त्यांना मदत केली. आणि त्या क्षणापासून म्हणजे कदाचित मी चुकतही असेल पण त्या क्षणापासून दोघांच्यात अंतर पडायला सुरुवात झाली. फारकत मी शब्द वापरणार नाही, दोघे राजकीय अंतर पडायला सुरुवात झाली. आणि त्याच काळामध्ये हळूहळू अजित पवारांचा राजकारणात प्रवेश होत गेला. राजकारणात हळूहळू तो स्थिरावत गेला. मला चांगलं आठवत आहे की पवार साहेबांचा सातत्याने आग्रह होता की पिंपरी चिंचवड हे अजित पवारांनी बघत. रामकृष्ण मोरेंच्या निधनानंतर जे पिंपरी चिंचवडला जी एकदम गॅप पडली तो संबंध अजित पवारांनी बघायचा आणि पुणे शहरामध्ये 100% कलमाडींनी बघायचा. हे गणित ठरलेलं होतं. म्हणजे 1992ची निवडणूक असेल, 97ची असेल, 2002ची असेल, या तिन्ही निवडणुकामध्ये कलमाडींचा अप्पर हँड होता. पण दिल्लीतल्या राजकारणामध्ये शेवटी आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. दिल्लीचं राजकारण हे वारांगणापेक्षा भयानक असतं. आणि 2007च्या वेळेस तर राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात होते, पण काँग्रेसमध्ये शरद पवार होते. पण ते म्हणजे तुम्ही जे म्हणताय म्हणजे कारभारी बदला ही स्लोगन जी दिली,
जसं सबसे बडा खिलाडी लोकांच्या मनामध्ये स्लोगन भावली, तशी कारभारी बदला हे सुद्धा लोकांच्या मनामध्ये आलं. आणि मग लोकांनी विचार केला की कारभारी बदला हा नुसतं स्लोगन नाही, त्याच्यामागे काहीतरी कार्य आहे, काहीतरी प्रयोजन आहे. आणि त्याचा परिपाक मग 2007ची म्हणजे ती निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आघाडी करून महापालिकेमध्ये येईल असं वाटत होतं. परंतु केवळ कलमाडी नको म्हणून पुणे पॅटर्न त्यावेळेस अस्तित्वात आला. आणि विशेष म्हणजे जे त्यावेळी बघितलंय ते आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्या पुणे पॅटर्नला खऱ्या अर्थानं जबाबदार गिरीश बापट, मोहन जोशी हे जबाबदार होते. मोहन जोशीला कलमाडीचं वर्चस्व कमी करायचं होतं आणि मोहन जोशी जसं गाडगिळांचं वर्चस्व कमी करण्याकरता कलमाडींनी काही वर्चस्व कमी केलं, तसं कलमाडीचं वर्चस्व कमी करण्याकरता मोहन जोशी वरती यायला लागले होते. आणि त्यांनी गिरीश बापटांना बरोबर हाताशी धरलं आणि पुणे पॅटर्न राबवला. आणि त्यातनं मला चांगलं आठवतंय, रशीद शेख त्याला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन मेजॉरिटी नसताना गिरीश बापटच्या मदतीने मोहन जोशींनी केला. तो जो रशीद शेखचा विजय झाला हा कलमाडींचा पराभव झाला. रशीद शेखचा विजय झाला नाही, कलमाडींचा पराभव झाला. आणि तिथून त्यांच्या पुणे महानगरपालिकेतल्या राजकारणाला ओहोटी लागायला सुरुवात झाली. जरी 2007ला ते 14 पर्यंत ते पुन्हा एकदा खासदार होते, तरी कॉर्पोरेशन मधला त्यांचा कंट्रोल ज्याला म्हणता येईल तो कंट्रोल हळूहळू गेला होता. आणि मग गिरीश बापट हळूहळू आला, मोहन जोशी हळूहळू आले, पवार साहेब आले, अजित पवार आले. आणि मग कलमाडीचा पुण्यावरचा जो प्रभाव होता तो कमी व्हायला मदत झाली, होत गेला. आता म्हणजे हे राजकारण तर झालंच म्हणा, पण पुणे शहराचं एक वेगळं महत्त्व आहे. सांस्कृतिक नगरी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानी पण म्हटलं जातं. म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणाला की एकदम हाय क्लास सुरेश कलमाडी पण बघितले, तळागाळातल्या दुकानासोबत त्या लोकांसोबतही सुरेश कलमाडी बघितले आणि तिथले लोकांना नेता घडवलं त्यांनी. तसं त्यांनी पुण्याला एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले, खूप चांगले इव्हेंट सुद्धा. एक कलमाडी आणि इव्हेंट म्हणजे हे जबरदस्त तामझाम असायचं. समीकरण होतं. म्हणजे पुणे फेस्टिवल असेल, मॅरेथॉन असेल किंवा इथं झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स असतील, हे सगळ्या म्हणजे अनेक गोष्टी कलमाडींची म्हणजे ओळख आहे. कलमाडी म्हटलं की त्या गोष्टी 1988 काय वाटतं या 1988ला ते MTDCचे चेअरमन झाले. आणि MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे जेव्हा त्यांच्या हातात 1988ला आलं, तेव्हा त्यांना असं वाटलं असावं की ह्या पदाचा उपयोग घेऊन पुण्यात काहीतरी करावं. कारण ते सांस्कृतिकदृष्ट्या ते MTDC होतं. तेव्हा त्यांनी त्याचा फायदा करून घेऊन पुणे फेस्टिवल, म्हणजे त्याला पहिलं नाव गणेश फेस्टिवल होतं. म्हणजे त्या 1989च्या गणपती उत्सवामध्ये त्यांनी गणपतीच्या 10 दिवसामध्ये आपण कार्यक्रम करून बघूया. आणि त्यावेळेला गणेश कला क्रीडा मंदिर नव्हतं. मला चांगलं आठवतं, त्या पहिल्या दिवसाचा मी कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी मांडव टाकून आम्ही त्या ठिकाणी पहिला गणेश फेस्टिवल केला. आणि नंतर मग सत्ता हातामध्ये होती, त्या सत्तेचा फायदा करून घेऊन आम्ही त्या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंदिर उभं केलं. पुण्यातलं सगळ्यात मोठं, मी बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण सोडलं किंवा टिळक स्मारक सोडलं तर मोठं काही नव्हतं. त्यामुळे ते त्यांनी हे केलं, गणेश कला क्रीडा मंदिर उभं केलं, जिथं 2800 कपॅसिटी आहे. तेव्हा पुणे फेस्टिवल तिथे निर्माण झालं. त्या पुणे फेस्टिवलला देशातले प्रमुख उद्योगपती, जे टॉपचे राजकीय, मला आठवते शंकर दयाळ शर्मा, मला आठवते सोनिया गांधी, मला आठवते MJ अकबर, मला आठवतं रविशंकर, बिस्मिल्ला खान, सगळे झाकीरभाई देशातलं येऊन संगीत मेन्शन गायक म्हणजे आणि फिल्म म्हणजे दिलीप कुमार असेल, अमिताभ बच्चन असेल, ऐश्वर्या राय असेल, ते सगळे टॉपचे फिल्म स्टार, टॉपचे राजकारणी, ते सुनील गावस्कर ते सचिन तेंडुलकर, सगळे टॉपचे खेळाडू. म्हणजे सगळं मिश्रण, म्हणजे एक सेलिब्रिटी खेळाडू, सेलिब्रिटी राजकारण, सेलिब्रिटी स्पोर्ट्समन, सगळे एका व्यासपीठावरती एक माणूस आणू शकतो, हे पुणेकरांना नवीन होतं. आणि हे सगळं त्यांनी ते 10 दिवसामध्ये पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून केलं. त्या क्षणी पुणे फेस्टिवल हा पुण्याचा उत्सव न राहता तो महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या नकाशावरती गेला. म्हणजे पुण्यामध्ये पुणे फेस्टिवल बघायला यायचं. म्हणजे मला पहिल्या दिवसापासूनचा मी त्यातला कार्यकर्ता आहे. मला चांगलं आठवतंय की अनेक देशाचे अँबॅसेडर दिल्लीतले हे त्या 10 दिवसामध्ये इथं फेस्टिवलला यायचे. मग तो जर्मनीचा अँबॅसेडर असेल, तो इटलीचा कोणी असेल, तो नेपाळचा असेल, ते इथे यायचे. ओशोमध्ये जे प्रचंड परदेशी लोक असायचे ते इथे यायचे. म्हणजे 100, 200, 300 परदेशी लोक त्या पुणे फेस्टिवलच्या ओपनिंगला असायचे. आणि देशातले सगळे चॅनेल हे ओपनिंग कव्हर करायचे. पुणे फेस्टिवल एक इव्हेंट होता जो कलमाडींनी चालू केला. त्यातनंच आणखीन ऊर्जा घेऊन त्यांनी
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चालू केला, हम्म, हम्म, हम्म. जो कान्सला तिकडे जर्मनीमध्ये होतो, युरोपला होतो, अमेरिकेत होतात, पण भारतात का नाही आणि पुण्यात का नाही, म्हणून त्यांनी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चालू केला. सुरुवातीच्या काळामध्ये जब्बार त्याला मदत करत होते. त्यामुळे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जगातल्या सगळ्या टॉप फिल्म्स वेगवेगळ्या थिएटर्समध्ये दाखवून पुणेकरांना ते दाखवायचे, त्यात ते अवॉर्ड द्यायचे, त्यात ते ज्युरी नेमायचे, त्याच्याकरता पुन्हा टॉपचे सगळे आर्टिस्ट आणायचे. हे काम केवळ 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 कलमाडीच करू शकत होते. त्यांचा कॉन्टॅक्ट, त्यांचे शब्द हे प्रमाण होते. त्यातनंच मग पुढे आणखीन त्यांनी मॅरेथॉन चालू केली. कलमाडी हे पुणे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले, ऑल इंडिया. पुण्याच्या ॲथलेटिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. प्रल्हाद सावंत या एका सहकार्याबरोबर त्यांचं ट्युनिंग चांगलं होतं. हम्म, हम्म, हम्म. प्रल्हाद सावंतची मदत, टीमवर्क आणि कलमाडींचं नेतृत्व हे दोन्ही जेव्हा एकत्र आलं तेव्हा पुणे मॅरेथॉन चालू झाली. आणि मला चांगलं आठवत आहे की पुणे मॅरेथॉन ज्या दिवशी चालू झाली, म्हणजे सोनिया गांधी त्या खंडोजी बाबा चौकामध्ये फ्लॅग ऑफला यायच्या, तिथेच सगळे फिल्मी स्टार यायचे, तिथेच नेते यायचे, स्पोर्ट्समन यायचे, खंडोजी बाबा चौक भरून जायचा आणि हजारो लोक त्यात भाग घ्यायचे. पुण्यातल्या चौकात लोक बँड वाजवायचे, फुलं टाकायचे, त्याच्यावरती वर्षाव करायचे. म्हणजे अख्खं पुणे धावतंय का काय. एका वर्षी 86 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राजीव गांधींना पुण्यात त्या मॅरेथॉनमध्ये पळवलं. हे सगळं कलमाडीच करू. मॅरेथॉन असेल, पुणे फिल्म फेस्टिवल असेल, पुणे फेस्टिवल असेल, त्याच्यातनंच मग 94 साली पवार साहेबांच्या मनातनं आणि श्रीनिवास पाटलांच्या सहकार्यानं म्हाळुंग्याला बालेवाडीला मोठं स्टेडियम बांधण्याचं, छत्रपती शिवाजी स्टेडियम बांधण्याचं निर्णय झाला. कल्पना साहेबांच्या मनामध्ये आली, श्रीनिवास पाटलांनी मदत केली. पण टोटल प्रॅक्टिकल एक्झिक्युशन म्हणजे मला त्या ओपनिंगच्या दिवसाचा मी साक्षी आहे. आदल्या दिवशी रात्री लता मंगेशकर, कमलाकर सोनटक्के आणि मी त्या ग्राउंडवरती होतो आणि लता मंगेशकरनी ते गाणं म्हणायला सुरुवात केली. ते गाणं त्या ठिकाणी झालं. ते संबंध केवळ कलमाडींचं, म्हणजे शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती ओपनिंगला, पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान क्लोजिंगला, हे सगळं कलमाडी त्या कॉमनवेल्थ आपल्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आणू शकले. त्यावेळेला वाटलं पुण्यात इतक्या लांब कलमाडी करतोय, कोण जाणार तिथे. आज पाहतो मध्यवर्ती पुण्यात ते आलंय. इतकं मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पुण्यात आहे हे सांगून खरं वाटणार नाही, पण हे केवळ 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 कलमाडीच करू शकले. याच पद्धतीने त्यांनी मॅरेथॉन ही जगात नेली. ते इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले, इंडियन नाही ते कॉमनवेल्थचे अध्यक्ष झाले, मग ते वर्ल्ड कॉमनवेल्थचे याचे अध्यक्ष झाले, ऑलिम्पिक. आणि त्यांचं स्वप्न होतं की 2028ला किंवा 2032ला ऑलिम्पिक भारतात आणायचं. आणि कलमाडीवरती तो आरोप झाला नसते आणि ते तसे राहिले असते तर माझा 100% विश्वास आहे की 2036ला आता आणायचा प्रयत्न चाललाय, तर 2028 किंवा 32ला ऑलिम्पिक हे भारतात आलं असतं आणि त्याचं 100% श्रेय हे कलमाडींना द्यायला लागलं असतं. इतका प्रचंड ऊर्जेचा, प्रचंड कामाचा, प्रचंड उरक. मी त्याला, मला त्यांच्यावर काम करताना आठवते, रात्री 2-3 वाजता त्या पदयात्रा संपायच्या निवडणुकीच्या 2 वाजता ते यायचे, असे पाय पसरायचे, त्यांचा मॉलिश करणार असायचा तो मॉलिश करायचा, ते निवांत असे डोळे मिटत असायचे. शेजारी कार्यकर्ते असायचे, कार्यकर्त्यांच्याकडे रिपोर्ट घेत असायचे, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय. पहाटेचे 3-4 वाजायचे. 6 वाजता झोपेत उठून ते खाली यायचे, सगळे पेपरमध्ये काय आले. ही ऊर्जा, ही ताकद कमालीची ताकद आहे. ही त्या राजकारणी माणसाला एखादं जर पद मिळालं किंवा तो त्या जागेवर असेल तर काय ऊर्जा त्यात निर्माण होते, त्याचं उदाहरण कलमाडी होतं. डॉक्टर साहेब, मगापासून तुम्ही म्हणजे बराच वेळ सुरेश कलमाडी या सबसे बडा खिलाडी का म्हटलं जात आहे हे तुम्ही सगळं जे वर्णन केलं आहे मगापासून, त्याचं एक सार्थ ती स्लोगन वाटते खरं तर. परंतु जे आरोप झाले आता त्याच्यातून क्लीन चिट आहे, त्यामुळे माणसांच्या मनामध्ये शेवटी काय, जर तरला कुठं वाव नसतो. म्हणजे हा जयद्र हा सूर्य असं म्हटलं तरच ते होऊ शकेल. ते आता त्याच्यावरती जर तरवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जर न्यायालयानं त्यांना क्लीन चिट दिली तर आपण जर तर करण्यामध्ये अर्थ नाही. पण एक अतिशय हर उडणारी व्यक्तिमत्व म्हणून सुरेश कलमाडींकडे पाहिलं जात होता. आजही ते हयात आहेत खरं, पण क्लीन चिट मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं, म्हणजे जसं डॉक्टरांनी वर्णन केलं की कार्यकर्ते जमले असते, मिरवणूक निघाली असती, एक जल्लोष झाला असता, पण ते करता आलं नाही. हे मात्र दुर्दैव आहे. ती कदाचित कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ती खंत निश्चितपणे असेल, कारण कलमाडी आत्ता सध्या संवाद साधू शकत नाहीत किंवा फिरू शकत नाहीत त्यांच्या आजारपणामुळे. परंतु एक चांगलं नेतृत्व ह्या पुण्याला मिळालं
2 दशक त्या नेतृत्वानं या पुण्यामध्ये काय कमाल केली. पुणे हे मोठंच आहे. पुण्याला ऐतिहासिक म्हणजे शहर म्हटलंच जातं. याला इतिहास आहे. सांस्कृतिक इतिहास आहे, साहित्याचा इतिहास आहे. इथं स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे, इथं शिक्षणाचा इतिहास आहे. परंतु या इतिहासामध्ये भर घालण्याचंच काम सुरेश कलमाडींनी केलंय आणि ते भाषेच्या पलीकडे जाऊन म्हणजे आज आपण मराठी अमराठी हा वाद करतो, पण या पुण्यानं जिथं टिपिकल पुणेरी लोक आहेत, आपण मराठी भाषा, मराठी संस्कृती याविषयी खूप आग्रह असलेलं हे पुणे आहे. त्यामुळे या पुण्यात अशा कलमाडींना नेता म्हणून या पुणेकरांनी स्वीकारलं होतं, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ती जी ऊर्जा आहे ती कदाचित आत्ताच्या या जे कोणी राजकारणामध्ये काम करतात, काम करू पाहतात, त्यांनी निश्चितपणे अभ्यासली पाहिजे, चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि याच्यामधून काहीतरी नवनिर्मिती करण्याकडं आपला कल ठेवला पाहिजे. आपला उपयोग हा समाजासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी कशा पद्धतीनं होत राहतो हे पाहायचं असेल तर कलमाडींचं हे अतिशय उत्तम उदाहरण. फॉर द पीपल वरती तुम्ही अशाच पद्धतीनं वेगवेगळे विषय त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या स्टोरीज मुलाखती आपण पाहू शकता. त्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.